आणि यानंतरची बातमी आहे आरक्षणासंदर्भातली। महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे। मराठ्यांना कुणबी दाखले देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यायला ओबीसी नेत्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केलाय। आता या सगळ्या वादाला कुणबी दाखले निमित्त ठरलेले असताना शिंदे समितीचा मुद्दा सुद्धा कळीचा बनतोय। याच समितीवरून सत्तेतल्या तीनही पक्षांमध्ये मतभेदांचे वारे वाहायला लागलेत। नेमकं काय झालंय बघूयात माझाचा रिपोर्ट। ही शिंदे समिती आपण जी निर्माण केली, सांगण्यात आलं सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाज मागास नाही, मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, यांना काही अधिकार नाही। जालन्याच्या सभेतून छगन भुजबळांनी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केली आणि सरसकट कुणबी दाखल्यांना विरोध केला। यावरून सत्तेतल्या तिन्ही पक्षांमध्ये जाहीर मतभेद सुरू झालेले आहेत। भुजबळांच्या मते शिंदे समिती ही फक्त मराठवाड्यापुरतीच होती। मंत्रिमंडळात तसंच ठरलं होतं। शिंदे समिती फक्त निजामकालीन कुणबी दाखले शोधण्याचंच काम करणार होती, पण आता तीच शिंदे समिती संपूर्ण राज्यात कुणबी दाखले शोधू लागली आहे। भुजबळांनी याला जाहीर विरोध करत शिंदे समितीच रद्द करण्याची मागणी केली आहे। असं आहे की शिंदे समिती जी आहे, सुरुवातीला काय मागणी होती की कुणबी जे आहेत आपल्या मराठवाड्यातील ते कुणबी असून सुद्धा त्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीत आणि निजाम काळात मधले जे काही वंशावळी वगैरे काही नावं असतील त्यांचे काही प्रूफ, तर ते चेक करा आणि आम्हाला कुणबी आमचं सर्टिफिकेट द्या, हा मूळ मुद्दा होता। तर मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती शिंदे यांची नेमणूक केली आणि त्यावेळेला मला विचारलं की असं केलं तर मी म्हटलं माझी काही हरकत नाही ना। तिकडे जर त्यांना कुणबी काही पुरावा मिळाला तर तो आपोआप ओबीसी मध्ये येतोच आणि ते घ्यायला माझी काही हरकत नाही, त्यांना काम करू देत। पण नंतर जे काम सुरू झाल्यानंतर मी जिथे पाहिलं की त्यांनी जाहीर केलं अगोदर 5,000च मिळाले, तेलंगणामध्ये निवडणूक सुरू झालेली आहे म्हणून जाता येत नाही आणि काही लोकांनी आग्रह धरल्यानंतर 2 दिवसांनी एकदम 11,500, पुढे कॅबिनेटमध्ये 13,500। बरं, हे सगळं असं वाढत चाललं। त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांचं कुठेही मराठा समाजाला विरोध नाही आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही, ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं कमी केलं जाणार नाही आणि इतरही समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका स्पष्टपणे सरकारने पहिल्यापासून मांडलेली आहे। त्याच्यावर सरकारचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे। मागासवर्ग आयोग त्याच्यावर काम करतोय। 3 न्यायमूर्ती आपण त्याच्यासाठी कमिटी केलेली आहे। सरसकट कुणबी दाखले मान्य करणार नाही अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे, तर सरकार फक्त जुन्या GRचीच अंमलबजावणी करत असल्याचं शिंदे सांगतायत। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जाऊन हे करायला आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं। पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र किंवा तुमचं विदर्भ असेल, त्या ठिकाणी ज्यांना कुणबी जे आहेत त्यांनी अगोदरच अर्ज करून तिथे खेपा घालून त्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यालयात ते घेतलंच होतं ना। तुमचं काम फक्त जे निजामशाहीच्या तिकडे पेपर आहेत आणि वंशावळी आमच्या वगैरे आहेत तर ते चेक करून काम करायचं होतं। त्याच्यामुळे त्यांचं काम संपलंच आहे आता। त्याच्यामुळे ती समिती आता बरखास्त करा, कारण तिकडचं मराठवाड्यातलं काम संपलेलं आहे। इतर काम आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कुणबी द्या, ही मागणी आम्ही कधी मान्य केली नाही, कधी मान्य करणार नाही। याच्यामध्ये GR जो आहे जुना, त्या GRची अंमलबजावणी प्रभावीपणे होती आहे आणि ट्रान्सपरन्सी आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही इतर समाजावर त्याच्यामध्ये अन्याय होत नाही आहे। जुन्या नोंदींप्रमाणे कुणबी दाखले देणे हे तर सरकारचा निर्णय पूर्वीचा आहे, फक्त तो अंमल होत नव्हता। त्यामुळे याच्यामध्ये कुणालाही विरोध असण्याचं कारण नाही आणि भुजबळ साहेबांना पण त्यांची भूमिका हीच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते देत असताना ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणे तीच भूमिका सरकारची।
मराठा समाज हा मागास नाही असं भुजबळ म्हणतायत। मराठा समाजानं EWS सारखं वेगळं आरक्षण घ्यावं असा सल्लाही भुजबळांनी दिलाय। मुख्यमंत्री शिंदेंनी मात्र याच्या अगदी उलट मत व्यक्त केलंय। मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत। मराठा समाज हा ओबीसी मध्ये बसत नाही, मग तो ओबीसी मध्ये कसा बसतो? बसत नाही तर नाही बसत, पण त्याला आरक्षण दिलं पाहिजे, त्याला माझा पाठिंबा आहे। संविधानामध्ये त्याची तरतूद आहे अशी। आवश्यक असेल तर राज्य सरकार आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, अशा काही गोष्टीवर वेगळं आरक्षण विशिष्ट परिस्थितीमध्ये देऊ शकतंय। आता ते नको, आम्हाला कुणबीच मध्ये सगळे मराठा समाज टाका। एक तर ते बरोबर नाही, दोन सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा तो अपमान होईल। मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी वॉर फुटिंगवर काम सुरू आहे। आणि ज्या जुन्या नोंदी आहेत, त्या जुन्या नोंदी ज्या आहेत कुणब्याच्या, ते GR आपण आता काढलेला नाही। हा GR 1967 पासून 2004 पासून या GRचा अवलंब होतोय। ज्या ठिकाणी त्या कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते, ते दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आणि भुजबळ साहेबांची एवढीच मागणी आहे की OBCचं आरक्षण कमी होता कामा नये। तीच भूमिका सरकारची आहे, ती स्पष्टपणे आम्ही घेतलेली आहे। ओबीसी मेळाव्यांमधून भुजबळ जाहीर भूमिका मांडतायत, पण भुजबळांच्या या भूमिकेविरोधात शिंदे गट, अजित पवार गट, शरद पवार गट आणि ठाकरे गटाचं एकमत झालंय। सर्व मंत्रिमंडळानं एका विचारानं, एका मतानं हा निर्णय जस्टिस शिंदे साहेबांची समिती नेमायचा घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीचं काम सुरू आहे। आता या निर्णयाच्या बाबतीत माननीय मंत्रिमंडळातल्या सन्माननीय एखादरी सदस्याचं वेगळं मत असेल आता, तर ते माध्यमांच्या समोर जाहीर सभेमध्ये मांडण्यापेक्षा आमचे प्रमुख आहेत मंत्रिमंडळाचे माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय, भुजबळ साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ मंत्री महोदयांनी या दोघांची तिघांची भेट घ्यावी। जे काय भुजबळ साहेबांना या समितीबद्दल म्हणायचं असेल ते त्यांनी ह्या तिघांच्या जवळ बोलावं। पण अशा पद्धतीनं एखादा निर्णय मंत्रिमंडळानं एकत्र येऊन एका विचाराने घेतला असताना त्याच्यावर पुन्हा आणि वेगळं मत मांडणं आणि ती समिती बरखास्त करा म्हणणं हे काय उचित नाही। मला वाटतं की मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले मिळत आहेत, म्हणून जर भुजबळ साहेबांची तक्रार असेल तर मला वाटतं की ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं पाहिजे आणि मग थोडंसं अशा प्रकारची विधानं केली पाहिजे। हा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय होता, त्यांना बदलायचं असेल, त्याची रद्द करायची मागणी करायची असेल तर मला वाटतं मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली पाहिजे। मला अतिशय प्रांजळपणे, विनम्रपणे भुजबळ साहेबांना एवढीच विनंती करायची की ज्या काही तुमच्या मागण्या आहेत, आपण आदरणीय आहात, वंदनीय आहात, आपण कॅबिनेटमध्ये या राज्याच्या आहात, त्याच्यामुळे ज्या मागण्या ते व्यासपीठावर न करतात त्या जर त्यांनी कॅबिनेटमध्ये त्या बंद दरवाज्यात खोली जर केल्या, कारण का तो अधिकार आहे त्यांना। भुजबळ साहेब सत्तेमध्ये आहे, ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, एक संविधानिक पद आहे। ही कमिटी कॅबिनेटच्या मदतीनेच फॉर्म केली जाते। कॅबिनेटमध्ये या बाबतीतली चर्चा ही झाली होती, जिथं ते सुद्धा होते। तुमचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, इतरही सहयोगी मंत्री हे तुम्ही सातत्याने त्यांच्याशी बोलता, पूर्वीपासून जी तुमची ओळख आहे, अशा सगळ्या गोष्टी असताना रस्त्यावर येऊन ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये कुठेतरी बोलल्या पाहिजे। त्यामुळे जिथं पाहिजे तिथं आपण जर बोलत नसाल आणि जिथं नको तिथं तुम्ही बोलून कुठंतरी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठं ना कुठेतरी स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी लिहिली का काय, असाही प्रश्न आम्हा सगळ्यांना वाटतो। कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घ्या ना। जर एक कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीनं बोलत असेल तर मुख्यमंत्र्याचं नियंत्रण कॅबिनेटवर नाही आहे। इकडे शिंदे साहेब एकीकडे मराठा समाजाला चुचकारण्याचं काम करतात, इकडे फडणवीस ओबीसीना चुचकारण्याचं काम करतात। अजितदादा दोन्हीकडे डोळे लावून बघतात। अजितदादाचे एक मंत्री ओबीसीना रक्ताचे पाठ ओबीसीच्या समोर सांगतात, ते रक्ताचे पाठ वाढील सांगतात। आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रकाश शेंडगे यांच्याद्वारे काही ठिकाणचे कागदपत्र पाठवले की ज्या कागदपत्रांवर पूर्वी टाकाने लिहिले जायचे, आता तो मराठा खोडून पेनानं मराठा कुणबी वगैरे लिहित आहेत, ते आम्ही कागदपत्र दाखवलं, त्याला आमचा विरोध आहे। सर्व पक्षीय नेत्यांनी भुजबळांविरोधात भूमिका घेतल्यानं
भुजबळ एकटे पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला एकटं पाडलं जाते का? की अजित अरे. पवारही बोलताना असं म्हणाले की प्रत्येकाने बोलताना जबाबदारीने बोलावं, समाजात तेढ निर्माण होईल असं बोलू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही कुठेतरी एकटे पडलेले आहे असं चित्र सध्या दिसतं. असं तुमचं म्हणणं आहे. नाही, कुणीच तुमच्या बाजूला बोलत नाहीये. मला बोलू द्या ना. मग आता मला अरे तुम्ही इथं विचारलेलं मी पॉज घेऊन बोलायला पण देऊ नका. अहो त्यांनी काय म्हटलं जबाबदारीने बोला. मी जबाबदारीनं कागदासहित जाहीर सभेमध्ये म्हणतोय हे कागद आहेत, हे पेपर आहे, ही जबाबदारी आहे की नाही. मी हे म्हटलंय मराठा समाजाला माझा बिलकुल विरोध नाही, त्यांना सेपरेट आरक्षण द्यायला विरोध नाही. जे ज्या ज्या वेळा ते कायदे आले मी पहिला हात वरती केला. माझा विरोध झुंडशाहीला आहे. काल मीटिंगमध्ये बोललो जाहीर सभेत. अजितदादाने हेच सांगितलं ना. अजितदादाने अगोदर तुम्हाला इकडे सांगितलं होतं की जसं जर कुणाला त्यांच्या समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे तर भुजबळांना सुद्धा त्यांच्या समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. त्यात चूक नाही. इथे बीडमध्ये झालेल्या हिंसाचारावरून भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याही वेळी शिंदे गट आणि भुजबळांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि ओबीसी दाखल्यांवरूनही भुजबळांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.